गोष्टींमध्ये भाग घेतात, सहभाग घेतात. असं नाही की कधीतरी आल्यात उगवल्यात, कधीतरी नाही, असं नाही मॅडमच्या बाबतीत. तर सातत्य आहेच आहे त्यांच्या मॅडमच्या बाबतीत. तर धन्यवाद. सविता मॅडम, करा सुरू. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार मंगल मॅडम, तुम्ही ही संधी दिली त्याबद्दल सगळ्यात आधी तुमचे खूप खूप धन्यवाद. सगळ्यांना नमस्कार. आवाज येतोय माझा? आवाज येतोय मॅडम माझा? हो 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 येतोय. धन्यवाद अमृता मॅडम, तुम्ही सगळं खूपच छान सांगितलेलंच आहे. बहुतेक सगळे पॉइंट्स तुम्ही कव्हर केलेले आहेत. एक 2-3 पॉइंट्स राहिलेले आहेत, तेवढे फक्त मी सांगते. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इंटेन्शन. इंटेन्शन तर मॅडमने खूप छान क्लिप मध्ये पण सांगितलं, आता पण सांगितलं. फक्त ते आहे की काय जेव्हा कुठलंही इंटेन्शन आपण जेव्हा ग्रुपनी करतो तेव्हा त्याचा रिझल्ट जास्त असतो. मॅडमने जे पॉइंट्स लिहिले त्याच्यातला हा पॉइंट आहे. मॅनिफेस्टेशन जेव्हा आपण ग्रुपने करतो तेव्हा त्याचा रिझल्ट सगळ्यात जास्त असतो. आता आपण कित्येक वर्षापासून ज्या ग्रुप साधना करतोय, ग्रुप ध्यान करतोय, पहाटेचं ग्रुप ध्यान करतोय, ओंकार साधना करतोय, प्राणायाम करतोय, ह्या सगळ्याचा रिझल्ट जास्त कशामुळे मिळतो आपल्याला? कारण ते आपण ग्रुपमध्ये करतो आणि ग्रुपमध्ये आपल्या त्याचा संकल्प सगळ्यांचा एकच असतो. म्हणजे प्राणायामाचा संकल्प काय आहे की नाड्या शुद्धी व्हायला हवेत, कुंभक वेळ वाढायला हवा, हा संकल्प सगळ्यांचा एकच आहे आणि तो आपण ग्रुपने करतोय, त्याच्यामुळे त्याचा इफेक्ट जास्त होतो. हे काल मॅडमने पण त्यांच्या क्लिपमध्ये सांगितलं आहे की त्याचा इफेक्ट कसा वाढतो, तो डबल इफेक्ट कसा होतो त्याचा. तो तर ग्रुपमध्ये काम करण्याचा, ग्रुपमध्ये संकल्प करण्याचं गोष्ट खूप महत्व आहे. त्याच्याने गोष्टी लवकर मॅनिफेस्ट होतात. आता ग्रुपमध्ये जरी करायचं असलं तरी त्याच्यामध्ये आपला स्वतःचं पण काहीतरी असलं पाहिजे आणि आपण त्याच्यात वननेस मध्ये राहिलं पाहिजे. ग्रुपमध्ये जेव्हा आपण काम करतो, ओंकार जेव्हा करतो किंवा आपण जेव्हा वर्टेक्स वॉटर जेव्हा करतो तेव्हा त्यात वननेस मध्ये राहायचंय. ओंकार म्हणताना, ओंकाराचे संकल्प करताना वननेस मध्ये राहायचंय. वननेस मध्ये राहिल्याने काय होणार आहे की वननेस मध्ये राहायचंय म्हणजे काय करायचंय की समजा अगदी मॅडमने सगळ्यात पहिलं तो सांगितलेलं, मी निरोगी निरामय नित्यानंद आयुष्य जगत आहे. आता आधी आपण असं म्हणत होतो मी निरोगी निरामय नित्यानंद आयुष्य जगत आहे, पण आता तिथे जेव्हापासून आपण वननेस बघतोय तिथे आपलं काय झालं, मीच्या जागी आम्ही आलं. आम्ही निरोगी निरामय नित्यानंद आयुष्य जगत आहोत, इथे वननेस आला. आणि जेव्हा आपण सगळीकडे आम्हीच्या जागी आम्ही म्हणणार आहोत, आम्ही म्हणून करणार आहोत, प्रत्येक काम, प्रत्येक संकल्प जे काही आहे ते आपण मीच्या ऐवजी जसं आम्ही म्हणून करणार आहोत, तेव्हा त्याचा रिझल्ट जो आहे तो अजून किती पटीने वाढणार आहे. म्हणजे समजा आपण मी एकटी म्हणते की मी निरोगी निरामय नित्यानंद आयुष्य जगत आहे, तर त्याचा फक्त मला एकाच याचा मला इफेक्ट मिळणार आहे. पण ग्रुपमध्ये जर आता 25 जण आहेत, 25 जण म्हणतायत की आम्ही निरोगी निरामय नित्यानंद आयुष्य जगत आहेत, तर 25 जणांचा जेवढा इफेक्ट आहे तो प्रत्येकाला इथे मिळणार आहे. म्हणून वननेस मध्ये राहायचं आहे. हा एक मॅडमनी पॉइंट सांगितलेला आहे. जरी ग्रुपमध्ये असेल तरी प्रत्येकाने वननेस मध्ये राहायचं आहे. नंतरचा अजून एक दुसरा पुढचा जो पॉइंट आहे, नवीन रियालिटी जनरेट करायची असेल तर जुने टाकून देणे, बदलणे हे खूप महत्वाचे आहे. त्या व्हिडिओमध्ये पण हेच सांगितलेलं आहे आपल्याला. जुना दरवाजा बंद केला करून नवीन दरवाजा उघडायचा, हे असं ह्या भाषेत त्यांनी सांगितलेलं आहे. मॅडमनी तर आपल्याला प्रत्येक वेळेस हेच सांगितलेलं आहे. आपल्याला आपल्यामध्ये सुधारणा करायची, आपल्यामधले जे काही अवगुण आहेत ते टाकून द्यायचे आहेत आणि त्याच्यातले आपल्याला नवीन गुण आत्मसात करायचे आहेत. हे आपण अगदी चक्रा ध्यानामध्ये पाहिलेलं आहे, देवी ध्यानामध्ये पाहिलेलं आहे, नंतर आता आयुष्य बदलाच्या ह्याच्यात पाहिलेलं आहे. प्रत्येक कोर्समध्ये मॅडमने आपल्याला हे सांगितलं आहे. त्यांनी फक्त ही भाषा ती वापरली, जुना दरवाजा बंद करायचा आणि नवीन दरवाजा उघडायचा, हे त्यांनीच या भाषेत सांगितले. पण मॅडमने आपल्याला प्रत्येक वेळेस हेच शिकवलेलं आहे की आपल्यामध्ये आपल्याला इम्प्रुव्हमेंट करायची, आपल्यातली जी निगेटिव्ह गोष्ट आहे ती आपल्याला कमी करायची आहे आणि त्याच्या रिलेटेड पॉझिटिव्ह गोष्ट आपल्याला वाढवायची आहे. तर नवीन रियालिटी जनरेट करायची असेल तर जुने टाकून देणे गरजेचे आहे, ते बदलणे गरजेचे आहे. एक जुनी गोष्ट बंद केली की नवीन येणार आहे. नवीन दरवाजातून बाहेर पडायचे असेल तर आधीचा दरवाजा बंद केलाच पाहिजे, तरच नवीन वास्तविकता. म्हणजे काय, उदाहरणार्थ की मला एखाद्या गोष्टीची भीती वाटते, तर ती भीती मी सोडून दिल्याशिवाय मी भीतीमुक्त होणारच नाहीये. ती भीती सोडून देणं म्हणजे हा जुना दरवाजा बंद करणं. आणि ती जेव्हा बंद करू दरवाजा तेव्हाच मी भीतीमुक्त होणार आहे, म्हणजेच तो नवीन दरवाजा उघडला जाणार आहे. आणि एखाद्या वेळेस जर मी भीतीमुक्त झाले तर त्याच्यामुळे मला कित्येक गोष्टी ओपन होणार आहेत. समजा मला काय इथे सगळ्यांच्या समोर बोलायची भीती वाटते, म्हणून मी आजपर्यंत बोलत नव्हते. मला बोलायची भीती वाटते म्हणून मी सेशन घेत नव्हते, मी पुस्तक वाचन करत नव्हते, मला भीती वाटत होती किंवा चार चौघांमध्ये मला बोलायचा कॉन्फिडन्स नव्हता.
पण एकदा जर का मी ही भीती सोडली आहे, हा दरवाजा मी बंद केला आहे, भीतीचा हा दरवाजा बंद केला आहे, तर काय होणार आहे? माझा नवीन दरवाजा उघडणार आहे. मी 4 लोकांसमोर बोलू शकणार आहे. मी सेशन घेऊ शकणार आहे. मी पुस्तक वाचन घेऊ, ज्याच्यानंतर इन्फायनाईट ऑप्शन्स तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजेच हे जे सांगितले, नवीन रियालिटी जनरेट करायची असेल तर जुने टाकून देणे गरजेचे आहे. एक जुनी गोष्ट बंद केली की नवीन येणारच आहे आणि त्यानंतर तुम्हाला कित्येक नवीन गोष्टी ओपन होणार आहेत. हा एक पॉइंट सांगितला मॅडमनी. पुढचा एक पॉइंट आहे सिंक्रोनसिटी. सिंक्रोनसिटीचा अर्थ काय आहे की एकाच वेळेत एकाच परिस्थितीत नवीन दरवाजा उघडू शकतो. म्हणूनच एकाच टाइम अँड स्पेस म्हणजे एकाच वेळी एकाच ठिकाणी सिंक्रोनिसिटी अनुभवण्यास आली तर तेथे इन्फायनाईट शक्यता निर्माण होतात. इथे टाइम अँड स्पेस म्हणजे आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की एकाच वेळेस आपण तो माणूस जेव्हा बसमधनं जात असतो त्यावेळेस त्याला त्याचा मित्र त्या ह्याच्यात भेटत असतो बस स्टॉपवरती. म्हणजे आपण कित्येक दिवसापासून एखादी गोष्ट करतो आहे आणि अशा वेळेस आपल्याला सिंक्रोनिसिटी आपल्याला लक्षात येते, ऑब्झर्व होती आपल्याला. म्हणजे काय? आपण काहीतरी काम दरवेळेस करतोय आणि ह्याच वेळेस आपल्याला काहीतरी त्याच्या रिलेटेड नवीन काहीतरी दिसतंय. उदाहरणार्थ मॅडम नेहमी सांगतात की किंवा आता आपण चक्राध्यान करतोय, तर चक्राध्यान आपल्या ग्रुपवर चाललेलं आहे आणि अशा वेळेस काय होतं, चक्राध्यान रिलेटेड सगळे युट्यूबवरचे व्हिडिओ आपल्या समोर यायला लागतात. याला म्हणायचं सिंक्रोनिसिटी. किंवा मॅडम म्हणतात की हे मॅडम जे प्रोग्राम प्लॅन करतात ते अचानक होतात. म्हणजे ते काही त्यांनी काही कॅलेंडर बघून तिथीवार बघून असं काही ठरवलेलं नसतं, पण ते आपोआप ऊर्जेमुळे होत जातात. हे जेव्हा ऊर्जा हाय असते त्यावेळेस आपोआप असे सिंक्रोनिसिटी होत जातात. त्यासाठी काय आहे, पहिल्यांदा तुमची ऊर्जा जास्त असणं महत्वाचं असतं आणि जेव्हा तुमची ऊर्जा जास्त असते त्यावेळेस असे अनुभव तुम्हाला यायला लागतात. म्हणजे आपण मागच्या काल ज्या परिस्थितीत होतो त्याच वेळेला त्याच परिस्थितीमध्ये जेव्हा आज आपण असतो त्यावेळेस आपल्याला वेगळे वेगळे नवीन ऑप्शन समोर दिसतात. याला म्हणायचं सिंक्रोनिसिटी. आणि एकाच वेळेत एकाच परिस्थितीत नवीन दरवाजा उघडू शकतो. अशा वेळेला कोणता दरवाजा सिलेक्ट करायचा याचा तुम्ही निश्चय करायचा आहे. आता आपल्या समोर तर अनेक दरवाजे उघडणार आहेत ह्यावेळेस, पण ह्याच्यातला दरवाजा कोणता सिलेक्ट करायचा आहे? आपल्याला जो दरवाजा पुढे घेऊन जाणार आहे, आपल्या ज्या दरवाजाने आपल्यामध्ये प्रगती होणार आहे, असा दरवाजा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे, ना की आपल्याला अजून निगेटिव्हिटी नेणारा दरवाजा उघडायचा नाही. दरवाजे तर पुष्कळ उघडणार आहेत, पण आपण कोणता दरवाजा निवडायचा हे आपल्यावरती अवलंबून आहे. याच्यामध्ये आपण आपल्यामध्ये पॉझिटिव्ह बदल करण्यासाठी, आपल्यामध्ये प्रगती करण्यासाठीचे दरवाजे आपण निवडायचे आहेत. तुम्ही जो निर्णय घेता त्यावरच तुमची रियालिटी अवलंबून असते. या रियालिटीमध्ये जाण्यासाठी तुमची ऊर्जा महत्वाची असते. हे सगळं केव्हा होणार आहे? आपली ऊर्जा जास्त असली पाहिजे. आपण ध्यानाने ऊर्जा वाढवलेली असली पाहिजे. ध्यानामध्ये आपण हायर सेल्फला कनेक्ट केलेलं असलं पाहिजे. हे सगळं आपण जेव्हा करतो तेव्हा आपली ऊर्जा जास्त असते आणि जेव्हा ऊर्जा जास्त असते तेव्हा आपल्याला नवीन नवीन दरवाजे मिळत जाणार आहेत आणि त्यावेळेसच आपली शिफ्ट होणार आहे. नंतर पुढचा पॉइंट जो आहे तो डेस्टिनेशन न ठरवता माइलस्टोन ठरवणे. आता डेस्टिनेशन म्हणजे काय की आपण आपल्यासाठी एखादं काहीतरी संकल्प ठरवलेला आहे. की इथे मॅडमनी उदाहरण दिलंय की मला एक घर पाहिजे, असं एक उदाहरण दिलेलं आहे मॅडमनी. मला घर घ्यायचंय. हे झालं डेस्टिनेशन. आता डेस्टिनेशन बदलायचं नाहीये पहिली गोष्ट. डेस्टिनेशन बदलायचं नाही म्हणजे काय? घराच्या जागी गाडी घ्यायची नाहीये. तुम्ही एकदा ठरवलं की तुम्हाला घर घ्यायचंय तर घरच फिक्स करायचंय. हे झालं तुमचं डेस्टिनेशन. मग त्या डेस्टिनेशन मध्ये छोटे छोटे जे टप्पे आहेत त्याला माइलस्टोन म्हणायचं. छोटे टप्पे म्हणजे काय? आधी तर माझ्याकडे काय पुरेसे पैसे आहेत की नाही घर घेण्यासाठी ते सगळ्यात महत्वाचं. मग त्याच्यासाठी मी काय करणार आहे? त्याची सोय मी कशी करणार आहे? त्याच्यासाठी मी संकल्प लिहिणार आहे का? हे सगळे तुम्ही लिहिलं पाहिजे. त्याच्यानंतर मग काय? घर शोधणं झालं. घर शोधायला पाहिजे. घर कसं पाहिजे ते ठरवायला पाहिजे. आधी तुमच्या मनामध्ये मॅडमने आपल्या सगळं हे हृदय ध्यानामध्ये किंवा ह्या सगळ्या व्हिज्युअलायझेशन मध्ये सगळं सांगितलंय की आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या आपण सगळ्या पंचेंद्रिय वापरून त्याचा प्रत्येक गोष्ट डिझाईन करायची आहे. त्याचं चित्र तयार करायचं आहे की मला घर पाहिजे तर मला कसं पाहिजे ते घर, हे सगळं व्हिज्युअलाइज करायचं आहे. ह्याच्या स्टेप्स आहेत ते म्हणजे माइलस्टोन्स आहेत, छोटे छोटे टप्पे आहेत. तर हे डेस्टिनेशन बदलायचं नाहीये, एक तर डेस्टिनेशन फिक्स करायचं आहे. डेस्टिनेशन फिक्स झालं की त्याच्यातले छोटे छोटे माइलस्टोन्स तयार करायचे आहेत आणि एक आपला जोपर्यंत संकल्प पूर्ण होत नाही तोपर्यंत डेस्टिनेशन बदलायचं नाहीये. हा डेस्टिनेशन आणि माइलस्टोन्सचा इथे अर्थ आहे.
नंतर आहे मोठे विजन ठेवणे, मानवतेसाठी काम करणे, सर्वांसाठी काम करणे, पृथ्वीच्या परिवर्तनासाठी हेतू ठेवणे. म्हणजे काय आहे की आपल्याला मॅडमने हे सांगितलंय की आपल्याला स्वतःसाठी काही करायचं नाही, आपल्याला समाजासाठी काम करायचंय. जे काही आपण काम करू ते मोठ्या उद्देशाने काम करायचं आहे. म्हणजे की मला हे हवंय, मला ते हवंय, असं फक्त आपले जर पर्सनल संकल्प तर असतातच प्रत्येक वेळेस, पण त्याच्यापेक्षा पुढे जाऊन मोठे ब्रॉड संकल्प ठेवायचे की मला समाजासाठी हे करायचंय, मला शाळेमध्ये कार्यक्रम घ्यायचा आहे, मला काहीतरी मोठं करायचंय, मला लोकांसाठी सेवा करायची, मला लोकांना ध्यानाला जोडायचंय, मला लोकांना ओंकाराला जोडायचंय, किंवा आपल्याला सगळ्यांना प्रेम प्रकाश पाठवायचा आहे. हे जे मोठे संकल्प आहेत हे आपलं मोठं व्हिजन ठेवायचे प्रत्येक वेळेस. फक्त आपल्या छोट्या संकल्पामध्येच अडकून न राहता मोठे संकल्प ठेवायचे. आणि जेव्हा आपण हे मोठे संकल्प ठेवू, जेव्हा आपण आपल्याला बदलायला तयार होऊ, तेव्हाच आपण 4D मध्ये जाणार आहोत. तर आपल्या जुन्याच बिलीफ सिस्टीम मध्ये आपण राहिलो, नाही मी अशीच आहे, मी तशीच आहे, की माझ्यात हे बदल होऊच शकत नाहीत, माझ्या बाबतीत हे असंच होतंय. आपण जर ह्या जुन्या विचारातच राहिलो तर आपण 3D मध्येच राहणार आहोत. जेव्हा आपण आपल्या स्वतःला बदलायला तयार होऊ, जेव्हा आपण आपले नवीन दरवाजे सिलेक्ट करू, जेव्हा आपण आपली प्रगती करू, पॉझिटिव्ह मार्गावरती जाऊ, तेव्हा आपण 4D मध्ये जाणार आहोत, असं ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तेच 4D आहे. ऍक्च्युली जेव्हा आपण स्वतःला बदलायला तयार होतो, जेव्हा हे नवीन दरवाजे आपण ऍक्सेप्ट करतो, हे म्हणजेच 4D आहे, असं इथे सांगितलेलं आहे. आणि तिसऱ्या डायमेन्शन मध्ये जर आपण पकडून ठेवलं तर आपण मग वर्षानुवर्ष तिथंच राहणार आहे. मग काही आपली प्रगती होणार नाहीये. आणि तिथे त्यांनी सांगितलं 26,000 वर्ष तरी तुम्हाला 3D मध्येच राहावं लागणार आहे, असं तिथे सांगितलेलं आहे. जर तुम्ही स्वतःला बदललं नाही, स्वतःचे हे नवीन दरवाजे सिलेक्ट केले नाही, तर तुम्हाला पुढचे 26 वर्ष 3D मध्येच राहावं लागणार आहे. त्यासाठी इथे आपल्याला ठरवायचं आहे की आपल्याला कोणते दरवाजे आपल्याला बंद करायचे आहेत, कुठले दरवाजे उघडायचे आहेत, कुठले दरवाजे सिलेक्ट करायचे आहेत, आणि आपण आपली प्रगती कशी करायची आहे, आपल्यात कोणते पॉझिटिव्ह बदल करायचे आहेत, आपल्या कोणत्या बिलीफ सिस्टीम चेंज करायच्या आहेत, हे सगळं आपल्याला ठरवायचं आहे. आणि त्याच्यातून आपण 4D मध्ये जाणार आहोत. तर हे राहिलेले पॉइंट्स होते. बाकी सगळे पॉइंट्स अमृता मॅडमनी कव्हर केलेलेच आहेत. तर कोणाला काही शंका असेल तर विचारा प्लीज. काही धन्यवाद कळले? सविता मॅडम, खूप छान सांगितलं सविता मॅडमनी. मी काय लिहिलंय धन्यवाद. ते धन्यवाद. आणि धन्यवाद. धन्यवाद मंगल मॅडम. मी काय लिहिलंय ते आणि व्हिडिओ मध्ये काय आहे याचा संगम घातलाय आणि त्यांनी एक्सप्लेन केलंय. मी काय नाही, मी व्हिडिओतलंच लिहिलंय, फक्त मराठीत लिहिलंय. काही लोकांना इंग्लिश वर्ड किंवा काही समजू नये म्हणून समजत नसेल तर. हो, आणि हो, हो. एक दोन ह्याची मी उदाहरणं दिली आहेत कंसात. तर आता हो. जसं मी कंसात दिले उदाहरणं तसं आपण त्याचे काय काय करतोय ते एक्सपेक्टेड होतं. तर दोघींनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना मदत झालीच असेल आणि रिव्हिजन धन्यवाद. धन्यवाद झाली असेल. सगळ्यांचे. धन्यवाद मंगल मॅडम, तुमचे खूप खूप धन्यवाद. तुम्ही संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सविता मॅडम. स्मिता मॅडम या धन्यवाद. आता. स्मिता मॅडम आहात? हो मॅडम आहे. हा आवाज हा येतोय? हा